व्हावी. सर्व पंथाच्या विचाराच्या लोकांना महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन दीक्षाभूमी ते संविधान चौक आज नागपूर से शांति मार्च निकाला गया। भव्य शांती मार्च आज काढण्यात आला. आइए अपन बघा देखते हैं या संदर्भात दूरदर्शन पर। बातमी. बंधू आणि भगिनींनो, बिहार के महाबोधि मुक्ति के लिए आज नागपुर से शांति मार्च निकाला गया, जो दीक्षाभूमि से लेकर संविधान तक जाएगा। तो आइए देखते हैं यूथ न्यूज नेशन पे लाइव।
बिहार के महाबोधि मुक्ति के लिए जो रैली निकली है वो संविधान चौक से तक जाएगी। ये भव्य रैली बिहार के महाबोधि बिहार के मुक्ति के लिए निकली है, जो बौद्धों के हवाले करना चाहिए। अभी ये रैली लोकमत चौक तक आ चुकी है। आज 2 मार्च नागपुर के दीक्षाभूमि से संविधान चौक तक महाबोधि बिहार मुक्ति के लिए शांति मार्च का आयोजन किया गया है, जो दीक्षाभूमि से लेकर तो संविधान चौक तक जाएंगे। इस भव्य रैली का आयोजन बिहार के महाबोधि मुक्ति के लिए किया गया है, जो दीक्षाभूमि से लेकर संविधान चौक तक जाएगी। ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, ज्यामध्ये अनेक संघटना, बुद्धिस्ट कामगारांच्या, सामाजिक सगळ्या संघटना त्यामधून त्या बोधगया मुक्ती आंदोलनाअंतर्गत आज 2 एप्रिलला दीक्षाभूमी ती संविधान चौक लांब मार्च काढण्यात आलेला आहे, शांती मार्च काढण्यात आलेला आहे। या मार्च शांतीमध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख लोकांची उपस्थिती होती। हा मोर्चा अतिशय शांततेने दीक्षाभूमीपासून संविधान चौकापर्यंत आलेला आहे। कौतुक करावं असं वाटतं मला या बुद्धिस्ट लोकांचं, जे माझे त्याच्याशी संलग्न आहे, इतक्या शांततेने ते शांतप्रियतेने इथपर्यंत आलेले आहेत। रिअली अभिनंदन। हा जो मार्च आहे, हा मार्च आहे बोधगया मुक्तीसाठी। बोधगया मुक्तीसाठी म्हणजे तिथे बुद्धाला, तथागत बुद्धाला ज्ञानप्राप्त झाली आणि ज्ञानप्राप्ती झाली तिथे सम्राट अशोकाने इसवी 200 पूर्वी तिथे विहार बांधलं, ते आहे बोधगयाचं विहार। त्या विहारावरती बौद्धांचा व्यवस्थापन जवळपास 13व्या शतकापर्यंत होतं। 13व्या शतकाला जेव्हा तुर्कीनं आक्रमण केलं
तेव्हापासून त्याचं व्यवस्थापन हिंदूंच्या कब्जात गेलं. हिंदूंच्या कब्जात नव्हे तर ब्राह्मणांच्या कब्जात गेलेलं आहे आणि त्यामुळे ब्राह्मणांनी त्याच्यावरचा कब्जा आजपर्यंत सोडलेला नाही. या विहाराच्यासाठी आपलं बिहार राज्यामध्ये 1949ला एक ॲक्ट पास केलेला आहे, त्याला म्हणतात बोधगया टेम्पल ॲक्ट 1949. या ॲक्ट अंतर्गत बौद्धांचं जे व्यवस्थापन काढून ते हिंदूकडे त्यांनी सोपवलेलं आहे. 9 लोकांच्या कमिटीमध्ये 5 लोक हे हिंदूचे असतील. ते हिंदूंचे म्हणजे फक्त ब्राह्मण पंडित असतील आणि 4 बुद्धिस्ट असतील. तर आमची मागणी आहे की हे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावं. जर ख्रिश्चनांच्या मंदिराचं व्यवस्थापन ख्रिश्चनाकडे आहे, मुस्लिमांच्या मंदिराचं व्यवस्थापन मुस्लिमाकडे आहे, हिंदूंच्या मंदिराचं व्यवस्थापन हिंदूकडे आहे, तर बौद्धाच्या मंदिराचं व्यवस्थापन ब्राह्मणांशाहीकडे कसं, पंड्यांकडे कसं, ते मुक्त झालंच पाहिजे. या मागणीसाठी हा शांती मार्च होता. अभूतपूर्व शांती मार्च दीक्षाभूमीपासून पण मला एक सांगा की महाबोधी महाविहार हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि जागतिक वारसा स्थळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 500 मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम करता येत नाही. असं असताना सुद्धा महाबोधी महाविहार परिसरामध्ये हिंदूंचे मंदिरं आहेत. हे कसं काय आहे? सर्व खेदाची बाब आहे की जेव्हा युनेस्कोनं याला जागतिक धरोहर, जेव्हा विश्व धरोहर म्हणून घोषित केलेलं आहे, विश्व धरोहर घोषित केल्यानंतर त्याचं व्यवस्थापन, त्याचं संगोपन, त्याचं सगळं जैसे थे ठेवणं ते केंद्र सरकारची जबाबदारी असते. परंतु इथे आपण पाहिलेलं आहे की सम्राट अशोकाने 84 बुद्ध विहार इथे निर्माण केले होते. त्या 84 बुद्ध विहार आज कुठे आहे? इतकेही इथले प्रतिष्ठित जे मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरांमध्ये बौद्ध विहार होते. हे सिद्ध झालेलं आहे. अयोध्या असो की काशी असो, हे जे इकडचा बालाजीचं मंदिर असो, इथे सर्व हे बौद्ध विहार आहेत. यावरती ब्राह्मण पुजाऱ्यांनी कब्जा केलेले आहेत आणि ही धरोहर हे म्हणजे विश्वाची धरोहर आहे. तिथे बुद्धाचं अस्तित्व आहे, बुद्धांच्या मूर्त्या होत्या, बुद्धांचे सर्व अवशेष तिथे असताना ज्या बंड्यांच्या कब्जात गेल्यानंतर त्यांनी त्याचं विकृतीकरण केलं. बुद्धांच्या मूर्त्या तोडण्यात आल्या आणि तिथे बाकीच्या गणेश मूर्ती, शिवमूर्ती या स्थापन केलेल्या आहेत. याच्यासाठी की हे लोकांना दाखवण्यासाठी की बौद्ध विहार हे हिंदूंचेही आहे आणि त्यांच्या याच्यातले काही पंडित लोक अशा प्रकारचे भाष्य करत आहे की हे हिंदूचं मंदिर आहे. हे आता खोटारडेपणा हा जगाला दिसून आलेला आहे. उद्या यांनी जर बौद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात दिलं नाही तर एवढंच नव्हे तर हे सारे बौद्ध राष्ट्र उद्या भारतावर दबाव आणू शकतात. मला एक सांगा की बुद्धासोबत जे 5 परिव्राजक होते त्या 5 परिव्राजकांना नकुल, सहदेव, भीम, अर्जुन अशा प्रकारचं सांगून ते चुकीचा इतिहास मानत आहे. तर याबद्दल आपण काय म्हणाल? आजपर्यंत जोपर्यंत या देशामध्ये मनोवादी व्यवस्था होती आणि इतरांना शिक्षणाची बंदी होती, परंतु महात्मा फुल्यांनी शिक्षणाची बंदी उठवली आणि बाबासाहेबांनी संविधानात कलम टाकून सर्वांना शिक्षण मोफत व सगळ्यांना शिक्षण देण्याची घोषणा केलेल्या संविधानामुळे आता लोक शिक्षित होऊ लागलेल्या लोकांना समजायला लागलेलं आहे की सत्य काय आहे, असत्य काय आहे. कुठलाही देवधर्म नाही, देव नाही आहे हे आता जगाला कळलेलं आहे. परंतु ब्राह्मणांनी त्यांचे पोट भरण्यासाठी देवाची निर्मिती केली हे जग जाहीर झालेलं आहे आणि त्यासाठी हे तिथे मंदिर बांधून लोकांना भ्रमित केलं जातं. परिव्राज्याचे जे मी 5 म्हटलेले आहे, या 5 ब्राह्मणांना म्हणजे त्यावेळेस काळामध्ये बौद्धांनी जे पहिल्या 5 लोकांना दीक्षा दिली होती ते 5 ब्राह्मण होते आणि त्या 5 ब्राह्मणांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. म्हणजे ब्राह्मणाला आम्ही वाईट म्हणतो असं नाही आहे, ब्राह्मणिझमला आम्ही वाईट म्हणतो आहे. ब्राह्मणांनी खरा बौद्ध धर्म प्रचार प्रसार केला, सम्राट अशोकाने त्यानंतर केला असेल, परंतु तो ब्राह्मणच होता. बृहद्रथाचा हत्या करणारा तो ब्राह्मणच होता आणि तिथून प्रतिक्रांती झाली आणि तिथून मग सर्व मंदिरावरती त्या मंदिरावरती भ्रम पसरवणे सुरू झाले. तर महाबोधी महाविहार जे विहार आहे हे मुक्त झालं पाहिजे, ब्राह्मणाच्या दंडातून मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारचा आशावाद कामकाज कर्मचारी
संघाचे नेते गाडे साहेब यांनी आज आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे. धन्यवाद सर. जय भीम. जय